नमस्कार. आज पुण्यातील अनेक मेट्रो मार्गाच्या कामाच्या संदर्भामध्ये पुणे महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक मेट्रो भवनमध्ये आज संपन्न होती आहे. मला खूप सांगायला आनंद वाटतो की मागच्या काही वर्षामध्ये पुण्यामध्ये एक चांगलं मेट्रोचा विस्तार झाला, मेट्रोचं नेटवर्क तयार झालं. महामेट्रोच्या ऑफिसमध्ये आज आल्यानंतर मी पाहिलं की अनेक चांगल्या इथून मागे झालेल्या प्रकल्प आणि पुढच्या काळामध्ये होणाऱ्या प्रकल्पाची खूप चांगल्या प्रकारची या ठिकाणी माहितीसुद्धा उपलब्ध आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं नियोजन पुढच्या काळातल्या मेट्रोच्या कामाच्या संदर्भात सुद्धा आज पाहायला मिळालं. पुण्यातले अनेक मेट्रो मार्ग नव्याने सुरू होत आहेत, काहींचे DPR करायचे आहेत, काही मेट्रो मार्गाचे वर्क ऑर्डर झालेले आहेत, कामं सुरू करायची आहेत. त्यामुळे महानगरपालिका आणि महामेट्रो याच्या संदर्भात अनेक विषय असे आहेत की भूसंपादनापासून अगदी DP रस्ते आणि काही टेक्निकली वेगवेगळ्या अडचणी महानगरपालिका आणि महामेट्रोच्या संदर्भातल्या होत्या. त्याच्या बैठकीत बऱ्यापैकी या विषयातल्या अडचणी दूर झाल्यात आणि काही ना काही प्रत्येक मार्गाच्या संदर्भातल्या भविष्यात होणाऱ्या मार्गाच्या संदर्भातल्या काही अडचणी होत्या. मग त्या एकत्रित बसून सोडवण्यात निश्चित आजच्या बैठकीची मदत झाली. पुणे शहर असं आहे की मागच्या या 10-12 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 33 ते 34 किलोमीटरचे मेट्रो मार्ग पुण्यात तयार झाले. पुढच्या काळामध्ये अनेक नवीन मार्गांची मान्यता इथं आली आहे. काही नव्यानं काम सुरू होतं, जसं वनाज ते चांदणी चौक असेल किंवा रामवाडी ते वाघोली असेल, या मेट्रो मार्गाचं काम सुरू होतं आहे. कात्रज ते या ठिकाणी स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं काम आता सुरू झालं आहे. खडकवासला ते खराडी या मेट्रो मार्गाचं सुद्धा आता काम सुरू होतं आहे. किंवा अनेक नवीन मार्ग तयार होतात. पुढच्या काळामध्ये पुणे विमानतळाला या सगळ्या मेट्रो मार्गाच्या माध्यमातून जोडणारा एक मार्ग तयार व्हावा, यासाठी सुद्धा आजच्या बैठकीत प्रेझेंटेशन झालं. त्याच्यामधल्या काही निश्चितीसुद्धा झाल्या. त्यामुळे तो एक मार्ग लवकर पूर्ण होईल. पुढच्या काळामध्ये खडकवासला ते वाकड हाही मेट्रो मार्गावरती DPR तयार करण्याचं काम सुरू होते. लोणी काळभोर लोणी कणपर्यंत मेट्रो मार्ग कसा वाढतोय. एकूणच पुणे शहराची एकूण वाढती लोकसंख्या वाढता विस्तार पाहता महामेट्रो अत्यंत चांगली भूमिका या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी महत्त्वाची भूमिका निभावते आणि मला कौतुक वाटतं की खूप चांगल्या प्रकारचं काम आज महामेट्रोच्या माध्यमातून पुण्यात होते. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पुण्याची मेट्रो ही अत्यंत चांगल्या प्रकारे चालली आहे. लोकांचा प्रतिसाद आहे, पुणेकर भरभरून प्रतिसाद देत आहेत. पुढच्या काळामध्ये एकूण शहराचं विस्तारीकरण, लोकसंख्येची वाढ पाहता महामेट्रोच्या माध्यमातून होणाऱ्या कामांची नितांत गरज आहे. म्हणून महापालिका असेल, महामेट्रो असेल, या शेवटी दैनंदिन जीवनावरती पुणेकरांचा परिणाम करणाऱ्या या सगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून आज खूप चांगल्या प्रकारची बैठक या ठिकाणी संपन्न झाली. खूप चांगले प्रकल्प पुढच्या काळामध्ये सुरू होतात. पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत समाधानाची बाब आहे.